सर्वविघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरे नमः। ओम शिव परात्परा शिव ओंकार शिव तव शरणं। ओम शिव परात्परा शिव ओंकार शिव तव शिव हर हर महादेव शिव हर हर महादेव सिद्धप्पा महाराज की। भगवान शिवप्रभूच्या कृपेने आजचा हा कथेचा चौथा दिवस आहे। आजच्या शिवमहापुराण कथेमध्ये सतीचा जन्म कसा झाला, सतीने या ठिकाणी कठोर अशी साधना करून महादेवाला प्रसन्न करून महादेवाबरोबर तिचा विवाह कोण्या पद्धतीने झाला आणि महादेव विरक्त आहेत, महादेव लग्नासाठी कसे काय तयार झाले, त्यांना कुणी तयार व्हायला सांगितलं आणि महादेवाच्या मनामध्ये लग्न करायची इच्छा कशी काय निर्माण झाली, ही सर्व कथा नारद मुनी ब्रह्मदेवाला विचारतात। तेव्हा ब्रह्मदेवांना सांगितलं की नारदा, सदाशिव जोगी आहेत परंतु त्यांच्या मनामध्ये विवाहाचा विचार कसा निर्माण झाला, तर याच्यामध्ये एक महत्त्वाचं कारण आहे। जेव्हा मी सृष्टीची निर्मिती करत होतो महादेवाच्या आज्ञेने, तेव्हा या सृष्टीची निर्मिती करत असताना माझ्याकडून असे भरपूर पुत्र मी निर्माण केले, त्यामध्ये काही कन्याही जन्माला आल्या आणि माझ्या पुत्रापैकी एक दक्ष नावाचा हा पुत्र आहे आणि त्या दक्षाच्या पोटे जगदंबा माता अवतरला येणार आहे आणि तीच जगदंबा माता भगवान शिवाला मोहित करू शकते आणि तीच एक शंकराची पत्नी बनवू शकते, नाहीतर जगदंबे शिवाय
या जगजननी शिवाय भगवान शिवशंकराला मायेच्या अधीन करणारी दुसरी कोणी नाही या जगामध्ये। म्हणून मी माझ्या पुत्रांना सांगितलं, ब्रह्मदेवाचा पुत्र म्हणजे दक्ष। बरं का, ब्रह्मदेवाला अनेक पुत्र आहेत, त्याच्यामध्ये नारद मुनी सुद्धा ब्रह्मदेवाचा पुत्र आहे। अशा अनेक पुत्रापैकी दक्ष हा ब्रह्मदेवाचा पुत्र आहे। मग ब्रह्मदेवाच्या आज्ञेनं दक्ष हा महादेवाच्या लग्नासाठी जगदंबे मातेची स्तुती करून त्या ठिकाणी त्या भगवान शंकराला मोहित करण्याचं काम केलेलं आहे। बरं का, नाहीतर भगवान शंकर कसे आहेत, अतिशय विरक्त आहेत महाराज। सदा सर्व काळ ते समाधीस्थ अवस्थेमध्ये असतात। मग महादेवाचं जर लग्न करायचं आहे, महादेव तर सारखं समाधी अवस्थेत राहतात। बरं का, सारखं चिंतन करत राहतात। मग आता महादेवाला मोहात पाडण्यासाठी कोण करायचं? बरं का, कोण निर्माण करायचं महादेवाच्या मनामध्ये? लग्नाविषयी इच्छा निर्माण कोण करणार? तेव्हा ब्रह्मदेवाने कामदेवाची प्रार्थना केली, कामदेव। बरं का, आणि विश्वामध्ये काम आहे म्हणून हे सगळे काम आहेत। बरं का, जर काम जर नसेल तर आपण कोणतेच काम करणार नाही। बरं का, प्रत्येकाच्या हृदयामध्ये काम आहे म्हणून हे आपण सगळे काम करतो। काम जर नसेल तर कोणतेही काम कोणी करणार नाही। बरं का, आपल्या हृदयात काम आहे म्हणून आपण लग्न करतो। लग्न झाल्यावर मुलं जन्माला घालतो, त्या मुलाचं लग्न करतो, त्या मुलाला परत मुलं होतात। हे सगळे जे व्यवहार करतात ना, शरीरामध्ये काम आहे म्हणून पहिल्यांदा ब्रह्मदेवाने कामदेवाची निर्मिती केली आणि कामदेवाबरोबर संध्या ही कामदेवाची एक पत्नी आहे, तिला प्रगट केलं। बघा, महादेवाने ब्रह्मदेवाला सृष्टीचं कार्य दिलं होतं, सृष्टी निर्माण करणं, सृष्टीचा विस्तार करणं। ज्याप्रमाणे एका कुटुंबामध्ये आपण मुलं जन्माला घेऊन आपला वंश वाढवतो, त्याप्रमाणे ब्रह्मदेवाला काम दिलं महादेवाने की तुम्ही या सृष्टीचा विस्तार करा। मग सृष्टीचा विस्तार करण्यासाठी कामदेवाला प्रगट केलं। त्याचबरोबर कामदेवासोबत संध्या नावाची त्याची पत्नी प्रगट केली आणि हे कामदेवाला ब्रह्मदेवाने विनंती करू लागलेले की महादेवाच्या मनामध्ये कामभावना जागृत करा आणि महादेवाला समाधीतून बाहेर काढा। त्यांचं जे नामचिंतनाकडे लक्ष लागलेलं आहे, तर त्यांच्या मनामध्ये तुम्ही कामविकार जागृत करा, तरच महादेव लग्न करतील ना। आता वैरागी माणसाला लग्न करायची इच्छा होत नाही, मग त्यांच्या मनामध्ये काम निर्माण करावं लागते, तेव्हा ते लग्नासाठी तयार होतील। म्हणून महादेवाकडे कामदेवाला जाण्यासाठी ब्रह्मदेव विनंती करू लागले। कामदेव महादेवाकडे गेले। महादेव समाधीस्थ अवस्थेत आहेत, भजन करत होते, भजनामध्ये मग्न झाले होते महादेव। कामदेव त्या ठिकाणी गेलेला आहे। कामदेव कोण्या पद्धतीने जातो? ज्याप्रमाणे वसंत ऋतू येतो ना, वसंत ऋतू म्हणजे हिवाळ्याच्या दिवसामध्ये हिरवीगार असे वृक्ष, ही सृष्टी अतिशय सजलेली असते, तेव्हा प्रत्येकाचं मन मोहित होत असते महाराज। त्याप्रमाणे भगवान शिवाला मोहित करण्यासाठी वसंताचे आणि संध्या राणीचे व तसेच कामदेवाने जाऊन भगवान शिवाला या ठिकाणी मोहित करण्याचं कार्य करू लागलेले आहेत। पण भगवान शिव असे आहेत महाराज, ते कधीच कामाच्या अधीन होत नाहीत। बरं का, कामदेवाने भरपूर प्रयत्न केला, भरपूर सुमधुर वाद्य वाजवले, भरपूर काही महादेवाला जागृत करण्याचं काम केलं, पण महादेव विरक्त असल्यामुळं ते कामाच्या अधीन जात नाहीत। महादेवाला आपण म्हणतो जगामध्ये असा एकच देव आहे, तो विरक्त आहे महाराज। बरं का, एवढं कडक वैराग्य महादेवाकडे आहे, एवढं वैराग्य दुसऱ्या कोण्या देवाकडे नाही। म्हणूनच आपण महादेवाला म्हणतो येडका मदन तो केवळ पंचानन, येडका मदन मदन तो केवळ पंचानन।
लग्न करायचा, पण महादेव अजिबात हल्ले नाहीत महाराज. एवढं कडक वैराग्य महादेवाचं आहे. या कामानं कोणाकोणाला नागविले बघा. ब्रह्मदेवाचं मात्र केलंय कामाच्या अधीन जाऊन बरं का. मोठे मोठे गेले, दुर्वासासारखे मोठे मोठे ऋषी यांना नाडून टाकलं महाराज. किती मोठा तपस्वी असू द्या, जर त्याच्या मनामध्ये काम विकार आले की ती सगळी तपस्या व्यर्थ जात असते. म्हणून पण एकच असा एकमेव देव आहे, त्या महादेवाने कामाला जिंकलं होतं बरं का. कामाला एवढं जिंकलं नाही तर कामाला जाळून टाकलं होतं बरं का महादेवाने. पण त्या कामदेवाची पत्नी संध्या महादेवाला विनंती करते, देवा माझ्या पतिराजाला तुम्ही जाळू नका. तेव्हा महादेवाने काय केलं बघा, त्या कामाचा कोळसा केला. कोळसा जाळलं नाही, जाळलं पण त्याचा कोळसा ठेवला. जेव्हा लाकूड पूर्ण जळते तेव्हा त्याची राख होते. राख झाल्यावर ती राख कोणा कामाला येत नाही बरं का. मग कोळसा केल्यावर कोळसा कामाला येतो, येतो ना माय. कोळसा परत पेटवता येतो, पण राख पेटते का? नाही. म्हणून त्या कामदेवाच्या पत्नीची विनंती मान्य करून महादेवानी त्या कामाचा कोळसा बनवला होता. कोळसा म्हणजे जर पुन्हा कधी चालून काम पडलं तर याला पेटवता यावं म्हणून त्याचा कोळसा केला होता बरं का. पण भरपूर धडक मारली पण महादेव त्याच्यामध्ये काही पडले नाहीत. या कामाने कोणाकोणाची फजिती केली बघा. कामाजी कोतवाल याने नागविल बहुतास, काम फार वाईट आहे बरं का. कामाच्या ठिकाणी दोन माणसं निर्माण होतात बघा. जेव्हा आपलं काम झालं की आपला लोभ निर्माण होतो, आणि लोभ जर काम होईना गेलं तर लगेच राग येते बरं का. त्या कामाच्या पाठीमागे दोन माणसं आहेत. कोणतंही करा ते दोन्ही येणारच. हे केलं तर ते येणार, ते केलं तर हे येणार बघा. एखाद्या माणसाला आपण 100 रुपये मागितलं, त्या माणसाकडून आपलं काम झालं, 100 रुपये दिला माणूस, दुसऱ्या वेळेला 100% हा 500 देईल. म्हणजे तिथं काय निर्माण झालं? मोह निर्माण झाला मनामध्ये. काम झालं की मोह निर्माण होतो. आणि जर तो माणूस 100 रुपये दिला नाही तर लगेच आपल्याला काय येतो? क्रोध येतो बरं का. काम झालं तर एक आहे, नाही झालं तर एक आहे. म्हणजे कामाच्या पाठीमागे बी अशी एक वस्तू आहे आणि कामाच्या समोर बी अशी एक वस्तू आहे. काम झालं तर लोभ निर्माण होतो, नाही झालं तर क्रोध निर्माण होतो. म्हणून अशा भयानक कामाला भगवान शंकराने जिंकलेले होते. त्या कामाचा अजिबात परिणाम महादेवावर झालेला नाही. मग आता ब्रह्मदेवाला प्रश्न पडला, आता काय करावं? महादेवाच्या मनामध्ये लग्नाची इच्छा निर्माण कशी करावी, कोण करेल? तेव्हा महादेव भगवान विष्णूकडे गेले बरं का. भगवान विष्णूला माहित आहे की महादेवाला मोहित कसं करायचं. एकदा भगवान विष्णूंनी मोहिनीचं रूप धारण केलं होतं बरं का. मग ब्रह्मदेवाने विष्णूला या ठिकाणी विनंती करू लागले, नारायण नारायण श्रीमान नारायण 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 नारायण
विष्णू भगवंताने सांगितलं, जर भगवान महादेवाला कामाविषयी मोहित करायचं असेल, लग्नाविषयी त्यांच्या मनामध्ये इच्छा जागृत करायचं असेल, तर तुम्ही एक काम करा, महादेवाला मोहित करायचं काम ती जगदंबा माताच करू शकते बरं का. ती आदिशक्ती भगवती जगदंबाच करू शकते, अन्य कोणी करू शकत नाही. कारण का, मला एकदा रुद्रांनी सांगितलं होतं बरं का, एकदा महादेवांनी सांगितलं होतं. विष्णू भगवान सांगतात की जी सती आहे ना, जी महालक्ष्मी आहे, त्या लक्ष्मीसोबत विष्णूचा विवाह होईल. सरस्वती बरं का, सरस्वती सोबत ब्रह्मदेवाचा विवाह होईल. आणि सती आहे ना, सतीसोबत माझा रुद्राचा विवाह होईल, असं एकदा मला महादेव बोलत बोलत म्हटले होते. मग महादेवाशी विवाह करण्यासाठी तीच आदिशक्ती जगदंबा माताच होऊ शकते. कारण का, ती क्रियाशक्ती आहे. जगामध्ये देवी 3 स्वरूपामध्ये आहे बरं का. धनलक्ष्मी स्वरूपामध्ये आहे धनशक्ती बरं का, आणि सरस्वती ज्ञानशक्ती आहे, आणि भगवती सती देवी क्रियाशक्ती आहे बरं का. जगामध्ये क्रियाशक्ती आहे म्हणून सगळं हे जग व्यवस्थित आहे. जर माणूस क्रियाच करत नसेल तर मग कोणत्याही कार्याची व्यवस्थित या ठिकाणी चालना होत नाही. लक्षात घ्या, आपल्याकडे भरपूर धन आहे, पण त्या धनाचा उपयोग करण्यासाठी ती क्रियाशक्ती आली पाहिजे. आपल्याकडे भरपूर पैसा, त्या पैशाचा उपयोग आपण काहीतरी केला पाहिजे ना. बरं, आपल्याकडे ज्ञान आहे, आता माझ्याकडे ज्ञान आहे, आता मी तुमच्या गावापर्यंत आले, तुम्हाला कथा सांगितलं म्हणून माझ्या ज्ञानाचा काहीतरी उपयोग झाला. मला भरपूर ज्ञान आहे, मी एका ठिकाणी बसून राहिल्यावर काय फायदा आहे. तसं आता तुम्हाला भजन येत आहे, तुम्हाला अभंग गाता येतात, तुम्ही इथं भजनाला येऊन अभंग म्हणता म्हणून तुमच्या त्या गायनाचा काहीतरी बरं का अर्थ आहे. तुम्हाला भरपूर येऊन जर तुम्ही घरी बसला तर मग त्याचे काही महत्व होईल का? होणार नाही. त्याप्रमाणे या जगामध्ये 3 शक्ती आहेत बरं का, धनशक्ती आणि ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती. या 2 शक्तीला क्रियाशक्ती झाल्याशिवाय त्याचं महत्व पटवून देता येत नाही. म्हणून भगवान विष्णू म्हणतात, आता धनशक्ती आपल्याकडे जागृत झाली, ज्ञानशक्ती सरस्वती आहे, पण क्रियाशक्ती झाल्याशिवाय या जगाचं कार्य व्यवस्थित चालत नाही. म्हणून त्या जगदंबा मातेला तुम्ही विनंती करा, तिची प्रार्थना करा. तेव्हा ब्रह्मदेव आदिशक्ती भगवती देवीची या ठिकाणी विनंती करतात की जगदंबा माता प्रसन्न हो, तूच या शिवाला मोहित करू शकतेस. म्हणून ब्रह्मदेव या ठिकाणी जगदंबा मातेची स्तुती करू लागले. आनंदमयी चैतन्यमयी विश्वमोहिनी जगदंबे,
जगदंबा माता की जय। हर हर महादेव, हर हर महादेव। ब्रह्मदेव जगदंबा मातेची स्तुती केलेली आहे. कशासाठी? त्या जगदंबे मातेला म्हणतात आई जगदंबा माता, तुझ्याशिवाय हे काम कोणी आमचं करू शकत नाही, म्हणून त्या जगदंबा मातेला प्रगट होण्यासाठी या ठिकाणी विनंती करतात ब्रह्मदेव। माझी अंबिका प्रगट झाली बघा प्रगट झाली बघा जगदंबा माता की जय। हर हर महादेव, हर हर महादेव। ब्रह्मदेव जगदंबा मातेला विनंती केल्यानंतर जगदंबा माता प्रगट झाले आणि ब्रह्मदेवाला म्हणू लागले, ब्रह्मदेवा काय काम काढलं तुम्ही आमच्याकडे, काय पाहिजे ते सांगा। तेव्हा ब्रह्मदेव म्हणू लागले की हे जगदंबा माते, तू दुष्टांचा संहार करणारी भगवती आहेस, तू चंडिका आहेस, तू अनादी आहेस आणि तू असणारी भगवान या ठिकाणी भगवान महादेवाची अर्धांगिनी होऊ शकतेस। तुझ्याशिवाय हे कार्य कुणाला होऊ शकत नाही, म्हणून जगदंबा माता तू प्रगट हो आणि तू अवतार घे, दक्षाच्या घरी अवतार घे आणि रुद्राला मोहित कर। आम्ही तुझा विवाह रुद्र बरोबर लावून देऊ आणि आमचं काम तुम्ही या ठिकाणी एवढं काम करा म्हणल्यानंतर जगदंबा माता या ठिकाणी ब्रह्मदेवाला आश्वासन देऊ लागले। भगवती देवीला या ठिकाणी भगवती देवी ब्रह्मदेवाला या ठिकाणी प्रसन्न झाले आणि वर दिलेले आहे देवीकडून या ठिकाणी त्याला वरदान प्राप्त झालेले आहे। मग ब्रह्मदेवाने आता म्हणले आता जगदंबा माता तयार झाले जन्म घेण्यासाठी, पण कुणाच्या घरी येणार तर दक्षाच्या घरी जन्माला येणार आहे, अगोदर दक्षाला जाऊन सांगावं। म्हणून ब्रह्मदेव दक्षाच्या घरी गेले आणि सांगितलं, हे दक्षा तुला एक वरदान आहे की जगदंबा माता तुझ्या उदरी येणार आहे,
तुझ्या घरामध्ये तुझ्या पत्नीच्या उदरामध्ये ती प्रगट होणार आहे, अवतारला येणार आहे. तू काय कर, तू तपश्चर्या कर. म्हणून परत दक्ष राजाला या ठिकाणी तपश्चर्या करायला लावलेले आहे ब्रह्मदेवाने. कारण का भगवती पोटी याचं म्हटल्यानंतर साधी गोष्ट नाही बरं का, त्या जगदंबे मातेची स्तुती करावीच लागते. म्हणून ब्रह्मदेव सुद्धा त्या दक्षला तपश्चर्या करायला लावलेल्या आहेत. दक्ष त्या जगदंबे मातेची स्तुती करतात की जगदंबा माता तू माझ्या घरी प्रगट हो आणि माझ्या उदरी तू जन्माला ये. आणि आल्यानंतर कारण का रुद्राशी तू पत्नी तूच होऊ शकतेस, रुद्राला मोहित तूच करू शकतेस. म्हणून ब्रह्मदेव सुद्धा जगदंबा मातेला विनंती करू लागला की आई तू प्रत्येक देवीच्या अवतारामध्ये वेगवेगळे रूप धारण करून तू प्रत्येक या ठिकाणी धर्म कार्यामध्ये मदत केलेली आहेस. दुष्टांचा निपान करण्यासाठी तुझे अनंत रूप आहेत माऊले. तू 9 रूप घेऊन प्रगट होऊन दुष्टांचा संहार करणारी आदिशक्ती आहेस. तूच दुर्गा आहेस, तूच महाकाली आहेस, तूच या ठिकाणी सर्व काही 9 रूप तुझे आहेत, तू चंडिका आहेस. अशा अनेक प्रकारे त्या देवीची स्तुती करू लागलेली आहेत दक्ष राजा. बरं का, तू ग दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी आंबे कृपा करे, आंबे कृपा करे, आंबे कृपा करे. स्तुती मिळाल्यानंतर जगदंबा माता प्रगट झाली आणि सांगितलं दक्षाला मी तुझ्या घरी अवतार घेणार आहे. मग दक्षाला खूप आनंद झाला. दक्षाने आपल्या पत्नीला सांगितलं जगदंबा माता आता तुझ्या पोटी जन्माला येणार आहे. दक्षाची पत्नीला अतिशय आनंद झालेला आहे आणि खरोखरच माझ्या पोटी साक्षात या ठिकाणी जगदंबा येणार आहे. त्या अश्विनीला आनंद झाला. दक्षाच्या पत्नीचं नाव आहे अश्विनी. बरं का, तिला अतिशय आनंद वाटलेला आहे. आणि अशा प्रकारे त्या अश्विनीला दिवस गेले आणि 9 महिने 9 दिवस झाल्यानंतर त्या अश्विनीच्या घरी दक्ष राजांच्या घरी मंगलमय अशा वातावरणामध्ये जगदंबे मातेचा अवतार झालेला आहे. जगदंबा प्रगट झाले, जगदंबा मातेचा जन्म झाला. सर्वांना आनंद वाटू लागला. खरोखरच आपल्या घरामध्ये एखादी चिमुकली मुलगी जन्माला की किती आनंद वाटतो महाराज. मी कालच्या कथेत सांगितलं ज्या घरामध्ये मुलगी आहे ते घर आनंदाने भरलेलं असतं महाराज. ज्या घरामध्ये मुलगी नाही त्या घरामध्ये प्रेम कसलंच मिळत नाही. ज्यांच्या भाग्यामध्ये मुलगी आहे ते भाग्यवान आहेत. ज्यांच्या घरी मुलीचा जन्म झाला नाही त्याच्यासारखा दुर्भाग्य माणूस दुसरा कोणीच नाही. बरं का, दक्ष राजाला आणि अश्विनी देवीला अतिशय आनंद झालेला आहे. प्रत्यक्ष जगदंबा माझ्या घरामध्ये जन्माला आली. आनंद झाला आणि
सती हळूहळू मोठी होऊ लागले, रानावनात जाऊ लागले, फुलं तोडून आणायचे आणि ती लहानपणापासूनच महादेवाची नितांत सेवा करायची महाराज. कारण का एखाद्या सडावर आपण पाणी सांडले तर ते पाणी उताराच्या दिशेनेच जातं, त्याप्रमाणे ही सती दक्षाचा या ठिकाणी दक्षाची मुलगी असणारे महादेवासाठीच अवतार घेतली होती, म्हणून तिचं सारखं मन महादेवाकडे जायचं. महादेवाची शिवपिंड निर्माण करायचे, त्या पिंडीला अनेक प्रकारचे जाई जुईचे पांढऱ्या रंगाची फुलं अर्पण करून ती सती असणारे शंकराची मनोभावे पूजा करायची, अतिशय सुंदर अशी पूजा करायची. कारण का तिने केलेली पूजा ती भगवान शंकरासाठी होते. हो मैं तो शिव की पुजारन बनूंगे, हो मैं तो शिव की पुजारन बनूंगे, अपने भोले की जोगन बनूंगे, अपने भोले की जोगन बनूंगे. भगवती सती महादेवाची पूजा करू लागले. मैं तो शिव की पुजारन बनूंगे, अपने भोले की जोगन बनूंगे. महादेव या ठिकाणी श्रीमंत माणसाला भेटत नाहीत महाराज. महादेव भेटतात ते जे भक्त वैराग्य अंतकरणाने शुद्ध अंतकरणाने भक्ती करतात अशांना भेटतात. बरं का नहीं मिलते हैं अनुराग योगो, नहीं मिलते हैं अनुराग योगो, शिव तो मिलते हैं बैरागियों को, शिव तो मिलते हैं बैरागियों को. मैं भी उस उनकी बैरागन बनूंगी, अपने भोले की जोगन बनूंगी, अपने भोले की जोगन बनूंगी. सती देवी म्हणतात महादेव अनुरागी तरी नाही भेटतात, महादेव भेटतात वैरागीला. बरं का म्हणून मी वैरागी बनेल म्हणून वैरागी असं रूप धारण करून ती सती वनामध्ये जाऊन कठोर अशी तपश्चर्या करू लागलेली आहे. मग सतीची या ठिकाणी कठोर साधना बघून सर्व देवाला चिंता वाटू लागली. सतीचा उपवास कसा होता म्हणाल, अतिशय कडक उपवास होता महाराज. आपण उपवास धरतो 3 टाइम फराळ असतो आपला, पण जगदंबा सती माता फक्त 1 टाइम फळ खायची. बरं का एकच फळ खायचे असा कडक. काही दिवस फळं खाऊन उपवास केला, काही दिवस झाडाचे पाने खाऊन उपवास केलेले, काही दिवस हवा खाऊन तिने तपश्चर्या केले. कशासाठी? भगवान रुद्राला प्रसन्न करण्यासाठी, भगवान रुद्रासोबत विवाह करण्यासाठी. अशा प्रकारे सतीनं कठोर अशी तपश्चर्या केलेली आहे. मग सतीची तपश्चर्या बघून सगळे देव महादेवाला या ठिकाणी विनंती करू लागलेले की भगवान भोले बाबा तुमच्यासाठी ती सती भगवती माता उपवाशी राहून या ठिकाणी कसलाच प्रकारचा ती फलाहार न घेता कठोर अशी साधना करत आहे. रुद्रदेवाला विनंती करतात कशासाठी? सती बरोबर विवाह करण्यासाठी तुम्ही तयार व्हा अशी विनंती या ठिकाणी सगळे 33 कोटी देव भगवान रुद्राला करतात. कैलास के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो, आयो शरण तिहारी शंभो तार बार हो, आयो शरण तिहारी शंभो तार बार हो.
सतीसाठी विवाह करण्यासाठी प्रार्थना केलेली आहे. भगवान शंकर प्रगट झाले आणि सांगितलं सगळ्या देवांना, मी सतीला या ठिकाणी पत्नी म्हणून स्वीकार करेल. अशा प्रकारे शंकराकडून सतीला वर प्राप्त झालेले आहे. देवाने मान्य केलं सती बरोबर या ठिकाणी लग्न करायचं. पण भगवान शंकर सतीला या ठिकाणी परीक्षा घेण्यासाठी सतीकडे जातात की सतीच्या मनामध्ये काय आहे. सती भगवती तपश्चर्या करायला बसले असताना महादेव गेले आणि सांगितलं, सती तू एवढी कठोर साधना करत आहेस, तुला काय पाहिजे ते सांग बरं का. सती भगवान महादेवाला सांगते की देवा, माझी अशी इच्छा आहे की तुम्ही माझ्या बरोबर लग्न करावं. भगवान महादेवाच्या मनात तेच होतं आणि सतीने तेच सांगितलं बरं का. मग भगवान महादेवाला आनंद वाटला की सतीचंही मन माझ्यावर आहे. कारण का सती ही शंकराशिवाय राहू शकत नाही आणि शंकर हे सतीशिवाय राहू शकत नाही बरं का. सतीशिवाय शंकराला काहीच किंमत नाही बघा तुम्ही. ही शिवाची शक्ती आहे. जर शक्ती नसेल तर शंकराला किंमत नाही. शिव शब्द आहे, त्या शिव शब्दाची विलंडी काढून टाका, काय होते हो. शिव शब्दाची विलंडी जर गेली तर शिव होते माणूस बरं का. विलंडी म्हणजे शक्ती आहे आणि माणसाच्या जीवनामध्ये तसंच आहे बरं का. माणसाच्या जीवनामध्ये जे सौंदर्य आहे, माणसाचं जीवन परिपूर्ण आहे ते आपल्या स्त्रीमुळे आहे महाराज. स्त्रीशिवाय पुरुष या ठिकाणी शोभेमान दिसत नाही आणि स्त्री सुद्धा पतीशिवाय शोभेमान दिसत नाही. माणसाच्या जीवनामध्ये स्त्री आणि पुरुष हे दोन्ही समान आहेत. एकमेकाशिवाय हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत महाराज. नाण्याच्या एका बाजूला जर काही नाण्याची